देशभरात सुरू असलेल्या किसान मोर्चाच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शेतकरी संघटना आक्रमक होऊन आंदोलने करीत आहेत। त्याच अनुषंगाने अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर शहरातील शेतकरी संघटनेच्या वतीने गांधी चौकात लोकजागृती अभियान राबवण्यात आले। शेतकरी संघटनेचे अध्यक्ष विजूभाऊ सांगुळकर यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न मांडताना केंद्र सरकार व राज्य सरकारवर चांगलेच ताशेरे ओढलेले आहेत। गेल्या अनेक वर्षापासून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायला या सरकारकडे वेळ नाही, मात्र कोट्यवधी रुपये खर्च करून या सरकारने राम मंदिर बांधले। या सरकारला देशातील व्यवस्थेच्या प्रश्नापेक्षा राम मंदिरही महत्त्वाचे वाटते। ते सरकार कधीही जनतेच्या हिताचे सरकार होऊ शकत नाही, अशी टीका शेतकरी संघटनेच्या वतीने केंद्र सरकारवर करण्यात आलेली आहे। यावेळी सुनील पाटील सापडे, निखिल भयाणे, रवींद्र ठाकूर, विजूभाऊ विल्लेकर, गजानन पाटील देवथडे आदी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी तथा शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। पंतप्रधान 14 मध्ये सांगत होता की आम्ही 2 कोटी रोजगार निर्माण करू। या पंतप्रधानाने 2 लाखही रोजगार निर्माण केले नाही। प्रत्येकाच्या खात्यावर 15 लाख टाकू, 15 पैसे सुद्धा खात्यावर आले नाही। जगाच्या इतिहासामध्ये एवढा लबाड पंतप्रधान जगात कुठेही पैदा झाला नाही आणि हा लबाड चहा विकणारा पंतप्रधान या देशामध्ये पैदा झाला आणि आज विचित्र परिस्थिती निर्माण झाली। एक मंदिर बांधलं, त्याला असं वाटतं की आम्ही पुरा देश जिंकला। UAE मध्ये आता एक मंदिर बांधलं आणि तिथून लाईव्ह दाखवला, असं वाटत भासवता आहे देशाला की मी पूर्ण देश जिंकलेला आहे। बंधूंनो, आपण पाहतो आहोत की आज अभिनयाचं कधी नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। जात, धर्म, प्रांत, पक्ष आणि भाषा हे विषय आहे, त्या विषयाच्या डबक्यातून आता प्रत्येकाला बाहेर यावं लागेल। आज कार्यक्रम जर इथे भगवे, हिरवे, निळे, पिवळे झेंड्यांचा असता तर इथे लोक मावले नसते। पण आमचं दुर्भाग्य आहे की आज शेतकऱ्याला आपलं हक्क मागण्यासाठी 13 महिने रोडवर बसावं लागतं। खरा शेतकरी हा पंजाब हरियाणाचा आहे। सारे धर्म त्या शीख धर्मासमोर फेल आहेत। आम्ही शेतकरी आंदोलनामध्ये त्यांच्या गुरुवारामध्ये 3 दिवस 4 दिवसपर्यंत जेवण केलं। सर्व धर्म फेल आहे त्यांच्या समोर आणि आम्ही खूप म्हणतो माझा धर्म गर्वसगळं हिंदू म्हणतो। आज जाऊन पहा तुम्ही काय परिस्थिती आहे गुरुद्वारामध्ये। लाखो शेतकऱ्यांना त्यांनी 13 महिन्यापर्यंत जेल घातलं।